नमस्कार मित्रांनो, माझे 3 मित्र आहेत. मधु, रोहित आणि किरण. हे तिघं 25 वर्षाचे तरुण, पण फार खोडकर. त्यांनी काय सुरू केलं आहे 2 महिन्यापासून, रात्री रस्त्यात लोकांना घाबरवतात. भूताची सोंग घेतात, कोणी मुखवटा घालून देतो, कोणी पांढरे कपडे घालून घेतो. आणि रस्त्यावरती यायचं किंवा गल्लीमध्ये कुठेही अचानक कोणासमोर यायचे, एकटा दुकटा माणूस पाहिला आणि एकदम घाबरून टाकायचा. त्याच्यामुळे काय होतं, आमच्या गावात अशी दहशत पसरली की बुवा आपल्या गावात भूत जागृत झालेले आहे. शेतात, रस्त्यात लोक एवढे घाबरायला लागले की रात्री 8 वाजेनंतर कोणीही घराच्या बाहेर पडायचे नाही. आणि यांना फार मजा यायची, कारण ते खोडकरच होते. त्यांना नेहमी असे खोड्या करायची सवय होती, कोणालाही त्रास द्यायचा. त्यांना एक आसुरी आनंदी मिळायचा. आता हे मधु, रोहित आणि किरण सर 25 वर्षाचे तरुण, असं त्यांना सवय झाली. 2-3 महिन्यामध्ये अशी दहशत बसली, सर्व गावात माहिती पडलं की आपल्या गावात खूप भूत आहेत. जो तो घाबरायचा, त्यांना खूप मजा वाटायची. आता ते माझे मित्र आहे, मला ते माहिती पडलं. मी त्यांना म्हणालो, हे बघ, हे चांगलं नाही. एखाद्या वेळेला तुम्ही असं घाबरवतात. एखादं एकदम घाबरला, एखादी बाई माणूस असतो, म्हातारी माणूस असता, घाबरला आणि त्याला अटकून तो मेला, तर त्यांना खूप असं यायचं. ते म्हणायचे, अरे मेला तर मेला, अरे तो मेल्यानंतर आपल्याला सांगणार आहे का तो की आम्ही त्याला घाबरवलं? फक्त एवढंच, भूत दिसलं बस, आपलं थोडं नाव येणार आहे. पण मी त्यांना खूप समजून सांगितलं, पण ते जुबात ऐकायच्या तयारीत नव्हते. आता लोकांना आपण कसं सांगणार की हे नाटक करतात? मला गप्प बसावं लागला. आणि लोकांना जर आपण असं सांगितलं तर लोक त्यांना चांगलंच बदलतील, आणि मग हे मला बदलतील. त्या भीतीमुळे मी कुणालाच सांगितलं नाही. बस त्यांचे उद्योग चालूच होते. 3-4 महिने होऊन गेलेत. खूप दहशत निर्माण झाली की अचानक कुठेतरी भूत दिसतो आणि एकदम अंगावरती झडप घालतो. लोक घाबरून एक तर पळत सुटतात, की काही तिथं बेशुद्ध होऊन पडतात. बस असं व्हायला लागलं. आणि आमचं गाव कसं होतं, आजूबाजूला घनदाट जंगल, डोंगर, दऱ्या, त्याच्यामुळे लपायला जागा होती, पळून जायला जागा होती. त्याच्यामुळे ते लगेच पळून द्यायचे, लोकांना घाबरायचे आणि लगेच पळून द्यायचे. असं त्यांचा मस्त उद्योग चालू होता. एक दिवशी काय झालं, त्या दिवशी अमावस्या होती. रात्रीचे 12 वाजले होते. गाव काही मोठं नव्हतं, लहानसं होतं, पण कमी लोकसंख्येचे गाव, त्याच्यामुळे लोक घाबरून घराला पण बसायचे. आणि आज अमावस्या होती. अमावस्याचा दिवस म्हटला म्हणजे लोक एकदम 7 वाजेपासूनच घरात पाहायचे, सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडायचे. आणि त्या दिवशी काय झालं, अमावस्या होती. हे तिघं मित्र, थंडीचे दिवस, स्वेटर टोपी घातलेली आणि खिशामध्ये मुखोटे घेतलेले होते, भूताचे मुखोटे. हातामध्ये ते पंजे वगैरे ठेवले होते, मोठमोठे लांब नखांचे. ते लोकांना असं घाबरायचेत. बस पूर्ण तयारीनिशी ते रस्त्यावरती फिरत होते. मग त्यांनी विचार केला, चला आपण असं करू, रस्त्याला लागूनच गावाच्या बाहेर स्मशान होतं, स्मशानजवळ ते उभे राहिलेत. बस आता इथं आपण लोकांना घाबरायचे. अरे स्मशान म्हटलं म्हणजे लोक घाबरतातच. आता गावातले लोक नाही भेटणार, पण तू गावाला लागून डांबरी रस्ता जातो आणि रस्त्यावरती रात्रीच्या वेळेला वाहतूक चालूच असते. बाहेरचे मनुष्य बरोबर आपल्याला एखादा सापडेल आणि त्याला आपण घाबरून टाकायचा. मग ते स्मशानजवळ उभे राहिले. वाट पाहिली, काहीच नाही. 12 वाजले, 12:15 झाले, अजून कोणाचा पत्ता नाही. त्यांना तिघं म्हणायला लागले की जाऊ द्या बाबा, आज आपल्याला की नाही कोणी घाबरवण्यासाठी कोणी सापडत नाही, काय करायचं, वापस जायचं का? मधू म्हणाला, अरे नाही, बघ आपण स्मशानजवळ उभे आहे, स्मशानमध्ये आपल्याला भूत दिसत नाही, पण लोक मात्र खूप घाबरते. आधी ही संधी सोडायची नाही, कोणीतरी येईल आणि स्मशानजवळ आपल्याला बघून एकदम घाबरेल. मग त्यांनी विचार केला, नाही आपण असं करायचं, एकदम घाबरायचं नाही, थोडंसं नाटक करू. बस झालं. ते तिघं तिथं उभे होते. तेवढ्यात काय झालं, 12:30 वाजले असतील. समोरून एक कार येताना दिसली. त्यांना वाटलं बरंच झालं वा. यांनी काय केलं, मग ती कार जशी जवळ यायला लागली तसं ही तिघं एकदम उठलेत आणि रोडावरती उभे राहिलेत. स्मशानच्या अगदी गेट समोर उभे राहिलेत. कारला हात दिला. कार आली हळूहळू, बरोबर त्याच्याजवळ थांबली. ते तिघांना एकदम खूप आनंद झाला. गाडीत फक्त एकच मनुष्य होता, तो 35-40 वर्षाचा असेल. यांना वाटलं बरंच झालं बा, एकटा सापडला. त्यांनी लगेच म्हणलं, भाऊ कुठे चालले? त्यांनी सांगितलं, पुढच्या गावाला जातोय. मग तिघं म्हणाले, बघा हे पुढचं गाव जे आहे ना, त्या गावाच्या जवळ आम्हाला सोडून द्या, आम्हाला मित्रांना भेटायला जायचं आहे. तुम्ही काय हरकत नाही, तुम्ही कोणालाही भेटायला जा, तुम्हाला पुढच्या गावाला जायचं नाही, मी या रस्त्यानेच चाललो, बसा मग मस्त आरामशीर बसा गाडीत. बस तिघांना आनंद झाला. तिघांनी मग मागचं गेट उघडलं. मग 2 जण मागे बसले. पुढे मधू बसला, त्याच्या शेजारी रोहित व किरण मागे बसले. बस गाडी सुरू झाली. त्याने मस्तपैकी गाडीमध्ये संगीत लावलं. गाणे वगैरे नाही, फक्त संगीत. पण तो संगीत इतकं भेसूर होतं. आता हे यांना
स्वतःला भीती वाटायला लागली की बापरे इतकं भयानक संगीत. हे म्हणाले, हे बघ भाऊ, अरे एखादं चांगलं पिक्चरचं गाणं लाव. गाडी चालवणारा म्हणाला, हे बघ भाऊ, मला की नाही असं रात्रीच्या वेळेला असं भेसूर संगीत ऐकणं फार आवडतं, खूप मजा येते नाही का, सुमसाम रस्ता शांत वातावरण. मग हे म्हणाल, काय रे मग तुम्हाला भीती नाही वाटत का? अरे बाबा, मी वाट बघतोय काहीतरी असं काहीतरी थ्रिल अनुभवायला येईल. यांना मनातून एक तिघं खुश झाले, चला ठीक आहे, आता याला चांगलंच थ्रिल दाखवू. बस गाडी चालली होती. तो अगदी हळूवार गाडी चालवत होता. घनदाट जंगल लागलं. गाव थोडंसं ओलांडलं 1-1.5 किलोमीटर आणि लगेच घाट सुरू झाला. आता गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगलच होतं आणि घाट सुरू झाला. शांत वातावरण. गाडी अगदी सावकाश चालवत होतो. घाटामध्ये डोंगरदऱ्या हळूवार गाडी चालवत होता. यांनाही मजा वाटली. त्यांना वाटलं चला आता हीच संधी, याला आता घाबरू आपण. त्याने विचारलं, भाऊ तुम्हाला पुढच्या वेळेला कोणाकडे जायचं आहे? हे म्हणायचे, अरे बाबा कोणाकडे नाही, आमचे मित्र राहतात. कुठं? ते गाव लागलं का गावात जायचे नाही, गाव ओलांडलं का पुढच्या बाजूला एक स्मशान आहे, त्या स्मशानमध्ये आमचे मित्र राहतात. तो हसला. हे तिघं एकदम आश्चर्याने पाळाले. अरे कमाल आहे, स्मशानमध्ये मित्र राहतात असं म्हटलं तर तुला हसू येतो? तो मग काय झालं, राहतात. कुणाचे मित्र कुठं, कुणाचे मित्र कुठे राहू शकतात. तसे तुमचे मित्र स्मशानमध्ये राहणार, कारण तुम्ही पण तर मला स्मशानजवळच भेटलेत ना, स्मशानचे गेटजवळ. तुम्ही पण स्मशानमध्ये राहतात का? आम्ही स्मशानमध्ये राहतो, आमच्या मित्रांना भेटायला चाललो. मग तुम्ही कोण आहेत? आम्ही भूत आहेत, भूत. त्याला हसू आला. तो काहीच सांगतात काय? अरे बाबा असे भूत काही मस्त, आता तुम्ही केव्हाची माझ्याशी गप्पा करतायत, इकडच्या तिकडच्या गप्पा मारतायत आणि भूत काय असं स्वतःहून सांगतात का भूत आहेत म्हणून? हे म्हणायचं, अरे बाबा तू विचारलं म्हणून सांगतो. हे बघ मधू पुढे बसला, तो बघ पाठीमागे बघ, दोघं भूत बसलेले आहेत. त्याने गाडी थांबवली. मागे ओढून पाहिलं. तोपर्यंत काय झालं होतं, रोहित आणि किरण मागे बसले होते ना, त्यांनी लगेच भूताचे मुखोटे असतात ना, ते मुखोटे मस्त घालून घेतलेले होते. हातामध्ये मोठे मोजे घातलेले, त्याला लांब लांब नखन. त्यांनी लगेच असे वर हात केले, त्याला दाखवला आणि घाबरवला. भयानक भेसूर आवाज काढला. आता त्यांनी इतका भेसूर आवाज काढला की पुढे मधू बसला तर मधूला सुद्धा भीती वाटायला लागली. आणि गाडी चालवणाऱ्याने गाडी थांबवलीच होती. तर मागे वळून त्यांच्याकडे बघतोय आणि म्हणतो, अरे बाबा मी घाबरणारा नाही. मी कसं घाबरणार नाही? अरे आम्ही भूत आहेत. पुढच्या गावचे जे मशान लागे ना, तिथं आमचे मित्र आहेत, ते सुद्धा भूत आहेत, त्यांना भेटायला आम्ही चाललो होतो. बरं झालं बाबा तुझी गाडी भेटली तर. मग तो तुम्ही भूत येतो, मग गाडीची काय आवश्यकता, तुम्ही डायरेक्ट हवेतून उडत जाऊ शकले असते. नाही आम्हाला की नाही गाडीतूनच जायचं होतं आणि तुला सोबत न्यायचं होतं ना आमच्या मित्रांकडे. ओ बापरे, तो बी एकदम दचकला. हातून अहो काय सांगतात, मला तुमच्या मित्रांना कशाला भेटवतात आणि तुम्ही भूत सांगतात, ते भूत आहे, तुम्ही भूतासारखे दिसतात पण खोटं बोलतात का? अरे मी ओळखलं तुम्हाला, तुम्ही की नाही मुखोटे घातलेले आहेत. मग हे दोघं मग लगेच मागे सरकले. रोहित आणि किरण एकदम पाठीमागे सरकले आणि म्हणाले, अरे नाही आम्ही भूत आहेत, तुला आता आम्ही घ्यायला आलेलो आहेत. तो घाबरलाच नाही गाडी चालवणारा. तो गाडी मस्त शांत उभी होती. तो म्हणजे बघ भूत असते ना, तुम्ही खाली उतरा. तर ते नाही, आम्ही उतरणार नाही, आम्ही तुला घ्यायला आलेलो आहे. तेवढ्यात काय केलं, मधूने बी मुखोटा घातला, हातामध्ये मोजे वगैरे घालून घेतले, त्याला मोठमोठे नको. आणि त्यांनी लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा रे खरंच आम्ही भूत आहेत. त्यांनी दचकून मधूकडे पाहिलं. अरे तू सुद्धा भूत आहे? मधू म्हणाला, हो आम्ही भूत आहेत, आम्ही तिघं भूत आहेत, आमच्या मित्रांकडे चाललो. पुढच्या गावाला मशान आहे ना, तिथं आमचे मित्र आहेत आणि आता तुला पण घेऊन जातो. आणि असे एक आम्हाला मैत्री वाढवायची म्हणून तर आम्ही एकेकाचं वाट बघत असतो. कोणी गाडीत भेटेन, कोणी पायी चालणारे भेटेन, कोणी मोटरसायकलवाला भेटेन आणि असं आमचे मित्रपरिवार वाढतोय. तसं आज तू आमच्या मित्र परिवारात तुला सामावून घ्यायचे आम्हाला. हो बापरे. तर परत तो हसला. तो घाबरलाच नाही. यांनाही वाटायला लागलं की कमाल आहे, आपण एवढं घाबरतोय. मग यांनी विचित्र आवाज काढलाय भयान. आणि तो परत मधूने काय केलं, त्याच्या खांद्यावरचा हात ठेवला. तो हात तसाच ठेवला आणि म्हणाले, अरे बाबा तुला भीती नाही वाटत का? तर भीती कशाला वाटेल, बघ चलो तुम्ही चालवतोय गाडी. त्याने मस्त गाडी सुरू केली. आश्चर्याने बघायला लागलं. मागून रोहित आणि किरण विचार करताय. मग मधूने त्यांना फोन केली. बस रोहित आणि किरणने काय केलं, मग पुढे झुकलेत. रोहितने 2 हात त्याच्या मानगुटीवर ठेवले पाठीमागून आणि मानगुटी दाबण्याचा प्रयत्न केला. हे बघ तुला आम्ही मारून टाकू, तू कसा घाबरत नाही, आम्ही भूत आहेत. किरणने पण त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाल घट्ट पकडले ना, असं मान ताणली.
हे बघ घाबरत नाही तू? कमाल आहे. आम्ही 3 भूतं तुझ्या गाडीत घुसून गेले तू अजिबात घाबरत नाही. तो म्हणाला, अरे बाबा मी नाही घाबरत, मला माहिती आहे तुम्ही भूतं नाहीत ना. अहो तुम्ही माणसं आहेत. बघ पोरांनो, माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहेत आणि तुम्ही असं भूताचं नाटक करून लोकांना काय घाबरवतात आणि तुम्हाला वाटलं मी घाबरील? मी अजिबात घाबरणार नाही. बस यांना विचार वाटलं. आता रोहितने त्याच्या मान गिट्टी दाबण्याचा प्रयत्न करतो, पण रोहितची हिंमत नव्हती की जोरात मान दाबू. फक्त नाटक करत होता तो. आणि किरणने पाठीमाग डोक्यावर हात ठेवला होता. नाही हातामध्ये त्याचे केस पकडले ना असे मान करत होतो. नाही बघ माझी मान ताणू नका, नाही तर गाडी दरीत पडेल बरं का, घाटाचा रस्ता आहे. बस लगेच किरणने हात सोडून दिला. मग रोहितने तसे मान त्याच्या मानेभोवती दोन्ही हात पाठीमागून धरलेलेच होते. आणि तो म्हणतो, बघ गाडी थांबव. गाडी चालवणारा म्हणाला, मी गाडी थांबवणार नाही बाबा, घाटाचा रस्ता आहे, सुमसाम जागा आहे, सुमसाम जागेत कशाला गाडी थांबवायची? खरोखरची भूतं आले तर. तिघं म्हणाले, अहो आम्हीच खरोखरची भूते आणि तू कसा घाबरत नाही, तुला आम्ही आता मारतोच. तो अजिबात घाबरत आणि सावकाश गाडी चालवत होता. मग तो म्हणाला, हे बघा तुम्ही भूत आहेत ना, खरंच भूत आहेत तुम्ही? अरे काय खोटं बोलता तुम्ही, तरुण मुलं हे असे नाटकं करून लोकांना घाबरवतात. तसं तुम्ही मला घाबरावं लागलं का? मी पक्का आहे, मी नाही घाबरत भूताभितांना. भूत कुठं घाबरतोय मी? यांना खरंच आश्चर्य वाटलं की हा कमाल आहे. आपल्याला नुसतं आपलं रूप बघता बरोबर लोक भूत 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 म्हणून परत सुटता आणि काही घाबरून बी सुद्धा पडून जातात. हा माणूस आहे का काय? मधूने लगेच परत त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि जोराच्या खांदा दाबला. हे बघ आम्ही भूत आहेत, तुला आमच्या मित्राकडे घेऊन चाललो. मग तो ना बाबा मित्राकडे घेऊन चालले ना, मग तुमचे मित्र कुठं राहतात? पुढच्या गावाच्या मशानात. गाडी तिथपर्यंत येऊ द्या, त्या मशानात आपली गाडी पोचली का मग मी उतरून स्वतःहून तुमच्या मित्रांकडे येतो. हा ते बी खरं आहे. मग तो म्हणाला, हे बघा तुम्ही भूत आहेत ना, मग तुम्ही गायब होऊन दाखवा मला. हे तिघं म्हणाले, चे आज अमावस्या आहे, अमावस्येच्या दिवशी भूत प्रकट होतात, गायब कसं काय होणार? आता आम्ही सकाळीच गायब होऊ आणि तुला घेऊनच जाऊ. तो म्हणजे खोटं आहे, तुम्ही मुखोटे घालून मला घाबरवत आहेत बघा. मी तुमच्या मुखोटात काढतो. त्याने डायरेक्ट मधूच्या मुखोटाला हात लावला. तो परत मधू एकदम मागे सरकला. त्याने त्याला सोडून दिलं आणि एकदम बाजूला, अरे नको नको नको, त्याच्या हात धरून घेतला. तोच घाबरला ना. तुम्ही जर भूत असते तर असं घाबरलं असते का? मग पाठीमागच्यांना म्हणाला, बघा पाठीमागे तुम्ही दोघं बसले, तुम्ही मी भूत नाहीत, तुम्ही माणसं आहेत माणसं. मला भूत येत ना, मग तुम्ही गायब होऊन दाखवा. मग हे म्हणा, नाही अमावस्येच्या दिवशी आम्ही प्रकट होतो, आम्ही असे कसं काय गायब होऊन दाखवू? आम्ही गायब नाही होणार, तुला घेऊनच जातो आता, मग समजेल. मग तो तुम्ही गायब होणार नाही ना, हे बघा मी तुम्हाला गायब करून दाखवतो आणि मी स्वतः गायब होऊन दाखवतो. बापरे, रोहित आणि किरण मागे बसले होते, एकदम घाबरले. अरे तू कसं काय, तू जादूगार आहेत का? तो नाही, मी जादूगार नाही, मी भूतच आहे. बापरे, आता तिघांच्या अंगाला एकदम उधर धरून घाम सुटला आणि काटे आले. हा काय सांगतोय, भूत आहे? तो म्हणाला, हो. मी एकदम ओरडले, अरे काय तू खरंच भूत आहे? मधून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अरे भूताला आता हवा असते आणि मी तर खांद्यावर तुझ्या हात ठेवतोय, कुठे हवेतून हात जायला पाहिजे ना. तर मग तुम्ही पण भूत आहेत ना, मग तुमच्या खांद्यावर मी हात ठेवला तर तुम्ही कुठे गायब होता? त्याने लगेच मधूच्या खांद्यावर हात ठेवला, पण मुखोट्याला हात लावला नाही या एवढ्याला आणि परत सोडला. आणि बघ तो गाडी चालवायला लागला. हे बघा घाबरू नका, मी भूत आहे. हे म्हणजे नाही तू नाही, आम्ही भूत आहेत. मग तो म्हणायचे, भूत आहेत मग तुम्ही गायब होऊन का दाखवत नाही? हे म्हणाला, अहो आम्ही सांगितलं ना. अरे तुला आम्ही सांगितलं ना, आज अमावस्येच्या दिवशी आम्ही गायब नाही होत, प्रकट होतो, सकाळी गायब हो. मग सकाळपर्यंत काय गाडी अशीच चालवत राहायची का? पुढचं गाव तर येऊन जाईल, तुमच्या मित्रांचं घर येऊन जाईल, स्मशान येऊन जाईल. मग तिघं म्हणाले, खरं आहे तू म्हणतो ना तू भूत आहे, मग गायब होऊन दाखव बस. तो ना हे बघ, आणि त्याने एक हात वर केला आणि एकदम चुटकी वाजवली. चुटकी वाजवता बरोबर मधू गायब होऊन गेला. किरण आणि रोहित एकदम घाबरले, थरथर घाबरायला. अरे मधू कुठे गेला? तुमचा मित्र भूत होता, तुम्ही भूत आहे, तू भूत होता म्हणून गायब झाला. तो नाही गायब नाही केला, तू गायब केला, तू जादूगार आहे. तो नाही मी जादूगार नाही, हे बघा मी पण गायब होतो. हवेत उंच हात केला आणि एकदम चुटकी वाजवली. चुटकी वाजवतात तो गायब झाला. गायब झाल्यावर रोहित आणि किरण एकदम घाबरले. तू मोठ्याने ओरडाला, अरे तू कोणी बी असतो, जादूगार आहे का भूत? तू पटकन प्रकट हो आणि गाडी थांबव. गाडी पण कशाच्या, गाडी मस्त चालते. हे दोघं थरथर कापते. त्यांनी एकमेकांना घट्ट पकडून घेतलं आणि मोठ दया करू आला, भाऊ तू कोणी बी जादूगार आहे का भूत आहे आम्हाला माहीत नाही, पण तू पटकन गाडी थांबव, प्रकट हो. पण कशाचं तो प्रकट होईल.
गाडी मस्त चालते पण गाडी हळूहळू चालत होती आणि घाटाघाटातून जाते. आता हे दोघं थरथर कापायला लागला तर काय होईल पुढच्या क्षणी. अरे हा गायब जर होऊन गेला आणि गाडी कसं काय जाते आणि वळणावरती कसं काय वळते आणि जर हा गायबच झालेला आणि जर गाडी दरीत पडली तर ते एकदम मोठमोठ्याने ओरडायला लागले. अरे वाचवा वाचवा वाचवा. रस्त्यावरती सुमसाम शांत घाटाचा रस्ता, कोण त्यांचा आवाज ऐकणार आहे. बस गाडी मंद गतीने मस्त चालते. तेवढ्यात मधू एकदम प्रकट झाला. मधू एकदम ओरडला, अरे अरे यांनी अरे मधू मधू तू कुठे गेला था. तो काय माहिती हो, मला एकदम सुचला. अरे सुचला का तू गाडी पुढे बसला, गाडीच्या हँडल घे, हँडल फिरव फिरव हाको. हे दोघं उठले, तिघांनी ते गाडीचा हँडल घेतला आणि जसं वळणं आहे ना तसं तसे फिरवायला लागले की मग ते म्हणाले मधू तू पुढे बसला, पटकन ड्रायव्हरच्या सीटवर बस आणि गाडी थांबव रे, ब्रेक लाव. आता मधू आता मला ब्रेक लावता येत नाही, गाडी चालवता येत नाही. तिघांना गाडी चालवता येत नव्हती. ते थरथर कापत होते, काय करणार. तेवढ्यामध्ये गाडीचा एकदम स्पीड वाढला आणि गाडीमध्ये भेसूर हसण्याचा आवाज यायला लागला. त्यांनी तिघांनी गाडीचा हँडल सोडून दिला, मागे सरकले आणि तिथं लगेच तो प्रगट झाला. तो गाडी चालत होता तर बघितलं ना, अरे मी भूत आहे बा, पुन्हा मी एकटा गायब होऊन दाखवतो. लगेच तो गायब झाला. आता एवढे घाबरले की यांच्या आता ते हँडलला हात लावायची हिंमतच नाही आणि ती गाडी एकदम घाटाघाटातून जोरात जायला लागली. बापरे, हे मोठमोठ्या उडा, अरे गाडी थांबव पाणी कशाची. तेवढ्यामध्ये ती गाडीने समोर एका ठिकाणी झाडाला जोरात ठोस मारली आणि गाडी एकदम मागे सरकली आणि दरीत एकदम पडली. वास मोठ्याने. यांनी तिघांनी मोठमोठ्याने किंचाळ्या मारल्यात, मोठमोठ्याने आरोड्या मारल्यात आणि ती गाडी गडबडत खाली धाडदिशी पडली. बापरे, तिघं गाडीत अटकलेले. गाडीत अंधार हुडूप होऊन गेला. गाडीचे लाईट वगैरे सर्व बंद होते. मध्ये चाचपडता एकमेकांना. ते अरे मधू तू कुठे आहे. मधू अरे मी इथं अटकलेलो आहे. रोहित कुठे आहे. किरण कुठे आहे. किरण रोहित मागे ओरडत, अरे बाबा आम्हाला उठता पण येत नाही, आमचं अंग पूर्ण अटकलेलं आहे, कुठं हे सीटमध्ये अटकलेलं आहे. मग ते दोघं ओरडायला लागलेत आणि इतक्या जोराने हसण्याचा आवाज आला भयान त्या माणसाच्या. मित्रांनो, काय तुम्ही लोकांना भूत म्हणून घाबरत होते. अरे बाबा मीच स्वतः भूत आहे. आता तुम्ही मेले, तुम्ही काय मला नाही, मीच तुम्हाला घेऊन जातो. आणि जोराने भेसूर हसण्याचा आवाज आला. हसण्याचा आवाज येतात तिघांची एकाच वेळेत तिघांची शुद्ध हरपली. बास बेशुद्ध सुमसाम शांत वातावरण दरीमध्ये काहीच नाही. हिवाळ्याचे दिवस होते, थंडी पण थंडी खूप पडलेली होती. मधूला जाग आली. बघतो तर तू कसं गवतावर पडलेला आता. उठून उभा राहिला. मोठमोठ्या आरवाडा मला, किरण रोहित कुठे. ते बी आजूबाजूला पडलेले होते. तिघं उठलेत. एकमेकांकडे पाहता आश्चर्याने. थोडंसं आता मस्त उजेड पडलेलं होतं. हिवाळ्याचे दिवस, थंडी खूप पडलेली. कसे तरी धडपडत ते उठले. तिघांच्या अंग पूर्ण असं इतका मुक्का मार बसला त्यांना. खूप म्हणजे संपूर्ण अंग दुखत होतं. अंगाला सूज आलेली होती, चेहरा सुजलेले. एकमेकांकडे बघताय, बापरे किती भयानक. कपडे फाटलेले. पण तिघं तसे थरथर कापत उभे राहिले. ते एकमेकांकडे बघता, अरे पण आपण गाडीतून पडलं, मग गाडी कुठे आहे. आता उजेड पडले तर आजूबाजूला बघता गाडी कुठेच नव्हती. आता इतके थरथर कापायला लागले. त्यांचे हात पाय सर्व इतकं मार बसला होता त्यांना, मुक्का मार. त्यांना आश्चर्य वाटलं की आपण गाडीत होतो, मग गाडी कुठे चाला होता आणि आपण वाचलो कसे. मग रोहित म्हणाला, अरे आपण वाचलो नाही, आपण मेलो नाही, आपण पण भूत झालो नाही, बघा आपण एकमेकांना बघतोय. अरे हा, पण त्याने नाही कशावरून भूत झालं. मग आपण मेलो नाही, आपल्या आजूबाजूला प्रेत दिसायला पाहिजे नव्हते ना. आजूबाजूला पाहिलं काहीच नाही, पूर्ण गवत होतं, झाडी होती, काहीच नाही. आता परत उजेड पडायला लागला. आता यांना दरीतून बाहेर कसं यावं उमडीतच नव्हतं. इतका मार बसला होता त्यांना. इतकं ते 2-3 फूट खोल दरीत होते. ते घरंगळत खाली आले असतील. खूप लागलं तर नशीब की कोणाच्या हातपाय फ्रॅक्चर झाला नव्हतं, डोकं फुटलं नव्हतं. कशी तरी अंग इतकं दुखत होतं आणि त्यांना चढता बी येत नव्हतं दरीतून बाहेर बी. कसं पडायचं, मग काय करा. त्यांना मोटरसायकलचा आवाज यायला लागला. त्यांनी खालून मोठमोठ्याने आरोड्या मारायला लागल्यात, वाचवा. वास मोटरसायकल थांबली. ते मोटरसायकल 2 जण होते. त्यांनी वरून पाहिलं, अरे तुम्ही खाली पडले कसे. वरून ओरडला ते. जे दोघं ओरडले, अरे भाऊ तुम्ही खाली कसं काय गेले तुम्ही खाली. एक खालून ओरडायला लागले, वाचवा आम्हाला बाहेर काढा. बस त्यांच्या आरोडी आवाज आणि ते दोघं गाडीवरती मोटरसायकलवरती थांबले होते. ते वरती उभे होते. त्यांनी बी जाणाऱ्या बरं गाड्यांना थांबवलं. चले 7-8 लोक ओढावून गेलेत. मग त्यांनी यांना काढायचं कसं. ते म्हणायचे, अरे बाबा इकडून ये तिकडून ये. पण यांचं अंग इतकं दुखत होतं आणि हातपायाला इतकं लागलेलं होतं की यांना चढता सुद्धा येत नव्हतं दरीत. मग काही लोकांनी असं मार्ग काढला. सर्व लोक खाली उतरले. मग यांचा हात धरून यांना कसं तरी
वरपर्यंत रस्त्यावर आणला. तरी तुम्ही दरीत पडलेच कसे? आता तिघांनी सांगितले की रात्रीच्या घडलेला प्रसंग सांगितला, पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी त्यांच्या मुखोटे घातलेले होते, ते मुखोटे काढून घेतले होते, खिशात ठेवले. ते बघा आमचे मुखोटे, आम्ही लोकांना घाबरत होतो बाबा, पण आम्हाला प्रत्यक्षात भूत दिसलं, भूत भेटलं आणि त्याने आम्हाला दरीत फेकलं. नशीब खरंच भूत चांगलं होतं, त्याने आम्हाला मारलं नाही. झालं. आता लोकांचं काही विश्वास बसला नाही. येणार जाणार ते म्हणजे बाबा जा तुम्ही तुमच्या गावात चालले जा. बस तिथून 2-3 किलोमीटर अंतर ते कसे तरी पायी रखडत आला. काही दुसरी मागून गाड्या आल्यात, ते म्हणायचे बाबा गाडीत बसा. ते गाणं गाडीत बसलं, गावापर्यंत आणलं, त्यांना गावात सोडलं. घरचे लोकांना माहितीच नव्हतं की रात्रीच्या वेळेला गायब होतात, काय नाटकं करतात. तरी ते घरचे लोक सांगायचे की रात्रीच्या वेळेला फिरू नका बाबा, आपल्या गावाला भूत दिसतात. भूताटकी जागृत झालेली. पण तेच स्वतः भूत होते, तर तो घरच्या लोकांना काय सांगतील? आणि ते रात्रीच्या वेळेला फक्त सांगायचे मी माझ्या मित्राकडे जातो, बस. मी एकमेकांचे नाव सांगून ते रात्री असे नाटक करायचे. मित्र त्या इतकं त्यांचं अंग दुखलं. म्हणजे नशीब की ते जे भूत भेटलं ते त्या भूताने फक्त यांना अद्दल घडवली किंवा असं नाटक करायचं नाही. खरंच असं नाटक केल्यामुळे एखाद्याला अटक आला असता किंवा एखाद्याच्या असं गाडीचा ॲक्सिडेंट झाला असता, मेला असता, तर त्यांना बी आपली चूक लक्षात आली. पण त्यांना वाटलं की काही असो, हे जे भूत भेटलं तर खरंच चांगलंच भूत होतं की त्याने आपल्याला मारलं नाही. आपण एवढं गाडीत बसलेलो, दरीत फेकलं गेलो आणि काही झालं नाही आपल्याला, गाडी पण गायब झाली. ही गोष्ट सत्य आहे. त्यांना समजलं की खरंच भूत असतो. ते मित्र म्हणायला लागले की आम्हाला असं वाटलं की भूत वगैरे काही नसतं, नुसतं नाटक असतं, म्हणून आम्ही भूताच्या सोंगीन लोकांना घाबरत होतो. पण प्रत्यक्षात आम्ही अनुभव घेतला, खरंच भूत असतो. आता मी त्यांचे मित्र आहे, माझ्यासमोर सर्व लोकांना सांगतात, पण आम्ही विश्वास कसं ठेवणार? आता मित्र असे नाटक करते मला आधीपासून माहीत होतं. त्यांना असं अचानक भूत भेटील हे मात्र मी पण कल्पना केलेलं नव्हती. लोक म्हणतात नाही भूतभीत काही नाही, तर की हे की नाही दारूच्या नशेत तिघे खाली पडले असतील दरीत. का सांगताय तो? यांना खरंच भूत भेटलं का नाही, का आपल्याला अजूनही घाबरवतात? म्हणजे हे भूताने पण खरोखरचे भूत जागरूक झालेलं आणि ते रस्त्यावर भेटतो म्हणून आपण घराच्या बाहेर पडणार नाही, म्हणून हे नाटक करत असतील. त्यांनी खूप जीव तोडून सांगितलं, परंतु कुणाचाही विश्वास बसला नाही हे नाटक करतात. आता हे सुद्धा त्यांचे नाटकच आहे. कोणीही तिघांच्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही, पण मी मात्र ठेवला. का? कारण पहिल्यापासून ते नाटक करताय मला माहीत होतं आणि त्या दिवसापासून त्यांनी ते नाटक करणंच सोडून दिलं. आता हा अनुभव खरा का खोटा? मी पण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही, मला जरा प्रश्न पडला. बरं तर मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.